आयोजकांकडून थोडीशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। एकनाथजी ढगळे सरांनी प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन करायचंय अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे। अगदी तुमच्या सोबत जोडले जातील शोएबजी शेख सर, मी सुद्धा आहे। हेलो चिक, हेलो चिक, एक जबरदस्त मुकाबला। अगदी पारितोषिक लागले जाते रोशन पटेकर तसेच सचिनजी बांबले मेजर यांच्याकडनं सलग हॅट्रिक साजरी झाली। चौकार हॅट्रिक असू द्यात, षटकार हॅट्रिक असू द्यात, 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जातील। तदनंतर प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज सुद्धा दिले जाईल। चेक हॅलो हॅलो अगदी पंचांकडनं ग्रीन सिग्नल दिला जातो। एकनाथजी ढगळे सरांकडनं पहिला चेंडू, गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज निलेश भोईर, मान फ्रॉम लाहे एक्सप्रेस। पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस, ओव्हर द बॉल रेडी। क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला होता, चेंडू अडवला जाईल, फेकी करतील, तत्पूर्वी एक सिंगल। शोभ सर, अगदी जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ आता मात्र मातब्बर संघ आहेत। हा सामना भरपूर चांगला रंगेल, यात मात्र काही शंका नहीं। जी बिल्कुल, दोनों टीमें जीत कर आई है, अपने दो मुकाबला जीती है। जहां पर आई गांव देवी स्पोर्ट्स लाहे हैं और उनके खिलाफ में नितिन एकता है। बिल्कुल स्ट्राइकर एंड पर बाला कनकोशे, जिन्होंने इस पहली मैच में अर्धशतक जड़ा था, उसी की कोशिश में ऑन साइड में ये गेंद काफी देर आसमान में है। नीचे संदेश बोईर और कैच टेकन बाय संदेश बोईर। पहले विकेट का पतन, इनफॉर्म बैट्समैन आहे गावची एक्सप्रेस निलेश भोईर अगदी गोलंदाजी चांगली करतो। या 2 वर्षात त्याचा खेळ त्यांनी या मैदानामध्ये भरपूर चांगला करून दाखवला आहे। अगदी मग कसाराचं मैदान असू द्या, डोंगरीपाडा मैदान असू द्या, स्वतःचं मैदान असू द्या, अगदी जर या गोलंदाजाचा विचार केला तर काय कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी करत असतो। महत्वाचा फलंदाज बाद झालाय, न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत। अगदी 12 प्रतिनिधी नितीन एकता कसारा संघ 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। यस, आउटसाइड द व्हाईट बॉल घोषित केला जातोय ढगळे सरांच्या माध्यमातून। यस, महत्वाचा फलंदाज बाद झालाय बाळा, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय चौधरी आहेत। त्याच्या बॅटमधनं नुकताच झालेल्या सामन्यामध्ये अर्धशतक, सर्वाधिक फास्ट अर्धशतक त्याचं होतं। 13 बॉल मध्ये 54 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या। अगदी तो सुद्धा फलंदाज अजून या मैदानामध्ये आहे। हा सामना भरपूर महत्वाचा, मोठा टार्गेट सेट करावा लागेल टीम। समोरच्या टीमचा जर विचार केला तर आई गावदेवी आहे संघ एक मोठी तगडी टीम आहे। भरपूर इथं जर पाहायला गेलं तर अक्षरशः गोलंदाज पूर्णपणे खांद्याचा वापर करतोय शोभ सर। अगदी प्रत्येकी बॉल जास्ती वेगाचा टाकला जातोय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजांना टाइम देखील करू दिला जात नाही। अगदी मातीची खेळपट्टी आहे आणि या मातीच्या खेळपट्टीचा कसा प्रकारे फायदा घ्यायचा गोलंदाज निलेश भोईर इथनं दाखवून देतो। अगदी पाहायला गेलं तर 10 फलकावरती धावा आतापर्यंत फक्त 3च आहेत। सुरुवात चांगली झाली आहे टीम आई गावदेवी आहे संघाकडनं। गोलंदाज निलेश भोईर अगदी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न सज्ज झालाय। नेक्स्ट बॉल, ओहो ये गेंद लेग स्टंप के हल्की सी बाहर है, बहुत करीब से गुजरी। अंपायर का बिल्कुल फैसला आया, ये गेंद वाइड है, फिर से करनी होगी। अब ये कड़ी परीक्षा भी है क्योंकि गेंदबाज भी नीलेश भोईर है और स्ट्राइकर एंड पर ऐसा बैट्समैन है जिसने इस मैदान पर अपनी दूसरी मैच में 17 गेंदों में 70 रन बनाए थे। यस, तर इथनं चेक केलं जाईल। चला लगेचच कृष्णा सर, सर आपण कुठे असाल तर लगेच या। इथनं व्हाईट साठी DRS घेतला गेला। अगदी जर पाहायला गेलं तर एक्झॅक्ट हा बॉल पाहायला ब्रश झालाय की नाही अथवा व्हाईट आहे चेक केलं जाईल।
इथनं थोडस बिझी ठेवलं जात आहे कृष्णा सरांना, आपण पाहू शकाल चेक केलं जात आहे. लगेचच तुमच्यापर्यंत हा डिसिजन पोहोचवला जाईल. येस अगदी चेक केले जात आहे. अगदी पुन्हा एकदा रिपीट 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 पूर्णपणे व्यवस्थितरित्या पाहणी केली जाईल. तदनंतरच तुमच्यापर्यंत हा डिसिजन पोहोचवला जाईल. अगदी जर पाहायला गेलं तर या सत्रामध्ये डॉक्टर प्रवीण सर मंदाडे सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी पाहायला गेलं तर सर ऑन फील्ड अंपायर जो निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल. येस तर येस व्हाईट बॉल नाही ना सर, बॉल आहे. येस तर चला लगेच सामना चालू करा. अगदी जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू येतो निलेश भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल होणं फार महत्वाचं होतं. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती निलेश भोईर आणि ज्याने झेल टिपला तो नितेश भोईर, अगदी जुळे भाऊ. आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर कामगिरी चांगली करतात. महत्वाचा फलंदाज अजून देखील एक बाद होईल. फलंदाज बाद कोण झाला तर विजय. अगदी जर पाहायला गेलं तर विजय चौधरी ज्याच्या बॅट मधनं या आधीच्या मॅच मध्ये अर्धशतक आपण पाहिलं होतं. म्हणजेच काय तर इनफॉर्म फलंदाज दोन्ही फलंदाज आता मात्र डगआउटला आता आपण पाहू शकाल. अगदी थोडासा बॅक फुटला चाललाय संघ, तो म्हणजेच आपण संघ पाहत आहोत नितीन एकता कसारा संघ. चला न्यू बॅटर, चला घाई करायची आहे. येस अगदी जर पाहायला गेलं तर डावकुरे हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. ओहो आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, डायरेक्ट हिट नाही झाला. अगदी जर पाहायला गेलं तर धोक्याच्या दिशेला फलंदाज धावत होता. अगदी आपण पाहिला तर प्रवीण हा फलंदाज धोक्याच्या दिशेला धावत होता. यस एक धाव कंप्लीट होते, बॅटकट होता. अगदी टोटल धाव फलक जाऊन पोहोचलंय 4 वरती. चला पहिले षटक कंप्लीट झालंय. दुसरा षटक गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज करायचा आहे. यस अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ झाला. 4 वरती महत्वाचे 2 गडी बाद झालेत. डीजे रॉकर्स आपण सुद्धा आता सज्ज राहायचं आहे. एकनाथजी डगडे सर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. यस डीजे रॉकर्स तुम्ही सुद्धा सज्ज राहा. एक चांगलं गाणं, चांगलं संगीत तुम्ही सुद्धा सेट करून ठेवायचं आहे. अर्जुन मुंडुळाचा पहिलाच बॉल, बॅटच्या आतली कडा. अगदी जर पाहायला गेलं तर हा चेंडू डावकुरे हाताचा फलंदाज होता. स्ट्रायकिंग एंडला फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता चेंडू. अगदी हा चेंडू उचलला गेलाय, फेकी करतील तत्पूर्वी एक सिंगल.
गोलंदाज अर्जुन मोंडोळाचा जर विचार केला ना तर यंगस्टर गोलंदाज आहेत, अगदी एक चांगल्या टीम मध्ये, म्हणजेच काय तर आई गावदेवी आहे संघामध्ये त्याची वर्णी लागली. अगदी आपण पाहू शकाल आपला गावाचा खेळ आणि आपल्या गावासाठी कसं खेळायचं, पूर्णपणे मेहनत. मी सातत्याने पाहत असतो या खेळाडूला भरपूर सारी मेहनत घेत असतो प्रॅक्टिस साठी आणि त्या प्रॅक्टिसच्या जोरावरती या संघामध्ये तो खेळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिस टायमिंग आहे, झेल सोडला. अगदी पाहायला गेलं तर हा साधा सोपा झेल होता, अगदी हा झेल टिपणं फार गरजेचं होतं, परंतु हा झेल सोडला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. अर्जुन मोंडुळा पुन्हा एकदा सज्ज झालेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतात प्रवीणला. फुलटॉस होता, सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं. अगदी जर पाहायला गेलं तर आता मात्र बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन जुळलं नाही. डॉट बॉल येतोय. मेहनत भरपूर घ्यावी लागते क्रिकेटसाठी, प्रॅक्टिस फार महत्वाची असते आणि प्रॅक्टिस जर तुम्ही करत नसाल ना तर तुमचा खेळ चांगला होणार नाहीये, हे सातत्याने आपण पाहत असतो. परंतु प्रॅक्टिस तुमची चांगली असेल तर तुमचा खेळ नेहमीच चांगला होत असतो. मिस टायमिंग राहिलाय, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवर आहेत, पोहोचतील का? पोहोचलेत आणि आता मात्र झेल झालाय कंप्लीट. इथं अगदी जर पाहायला गेलं तर हा तिसरा धक्का लागला. यस डीजे. अगदी घाई याच्यासाठी करायला लावतो मित्रांनो, काही सामने कंप्लीट झाल्यानंतर खेळपट्टी दुरुस्ती करावी लागते, कारण उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर सलगच्या 7 दिवसामध्ये अजूनही आपल्याला प्रत्येकी दिवसामध्ये 10 सामने कंप्लीट करायचे आहेत. मातीची खेळपट्टी, मातीची खेळपट्टी अगदी जर पाहायला गेलं तर सामने कंप्लीट झाल्याच्या नंतर ती रिपेअर करावीच लागते, याची सुद्धा नोंद घ्या. त्यासाठी वेळ भेटणं फार महत्वाचा. अगदी 4 षटकांचे सामने, प्रत्येकी सामना आपण 4 षटकांचा खेळत आहोत. अर्जुन मोंडुळा, ओहो, अगदी जर पाहायला गेलं तर ऍक्शन भरपूर चांगला आहे. त्यानंतर या बॉलचा जर विचार केला ना सर तर टप्पा भरपूर चांगला होता, बरोबर खांद्याजवळनं, फलंदाजाच्या खांद्याजवळनं हा बॉल निघून गेलाय. यष्टीरक्षक आपण पाहता स्वतः कर्णधार आहेत रवी फरडे, अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू स्थिरावतो. 1.5चा खेळ झाला. मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाजानं कॉल दिलाय की हा झेल माझा आहे, परंतु झेल सोडलाय. साधा सोपा झेल होता, अर्जुनला झेल टिपता आला नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर दुसरे षटक झाले कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ झालाय आणि धाव फलकाला धावा आपण पाहत आहोत 8 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवा. अगदी पाहायला गेलं तर आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही सँडीला पाहाल, अगदी कारण गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज स्वतः कर्णधार रवी फरडे हा सज्ज झाला. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेग. अगदी जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि इथे पहिलाच बॉल यशच्या उद्ध्वस्त. गेलं तर हा महत्वाचा फलंदाज अजून देखील एक बाद झाला. अगदी
महेश खांबाळकर साहेबांकडनं देवा ग्रुप फाउंडेशन या आयोजनासाठी तसेच लाहे टीम साठी शुभेच्छा आल्यात. तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही देखील जोडला गेलात तर साहेबांचं सहर्ष असं स्वागत. अगदी पाहायला गेलं तर स्वतःच्या पॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपणं गरजेचं होतं का? अगदी जर पाहायला गेलं तर आपण पाहत आहोत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक हा चेंडू कन्वर्ट करतोय, फेकी करेल तत्पूर्वी घेतली जाते एक सिंगल न धावफलक जाऊन पोहोचलंय 9 वरती. या षटकाची देखील सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती महत्वाचा गडी बाद झाला. मी मगाशीच उल्लेख केला होता क्रिकेटसाठी प्रॅक्टिस फार महत्वाचा आणि या आताच्या हंगामामध्ये थोडा स्वप्नील प्रॅक्टिस मध्ये थोडा कमकुवत वाटतोय की काय. आजच्या दिवसामध्ये त्याचा खेळ थोडासा खराब राहिला होता. आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये देखील त्याचा खेळ चांगला राहिला नाही. अगदी इथून अजून एक चांगला बॉल टाकला जातोय. हाफ ट्रॅकर होता आडव्या बॅटना हा फटका. अगदी पाहायला गेलं तर तिकडे क्षेत्ररक्षक आहेत अर्जुन मोंडुळा. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. चेंडू उचलला जाईल, फेकी करतील तत्पूर्वी घेतली जाते एक सिंगल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेले तर एक फलंदाज डावकरी हाताचा आहे, एक उजव्या हाताचा आहे. म्हणजेच काय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन इथनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजामध्ये थोडस प्रेशराईज करण्यासाठी ही रणनीती आखली जाते की काय. फलंदाजी करत असणारा संघ आपण पाहत आहोत. ओहो, इथे अजून एक चांगला बॉल. खांद्याचा भरपूर चांगला वापर करतोय हा गोलंदाज रवी फर्डेला आपण पाहत आहोत. त्यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात महेशजी खांबाळकर साहेबांकडनं. अगदी जर पाहिलं तर या लाहे टीम साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. हाफ ट्रॅकर होता, गती कमी होती. अगदी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथनं नाही. अगदी पाहायला गेलं तर सँडी हा एक असा खेळाडू आहे ना, मनामध्ये त्याच्या सर्व काही गोष्टी चालत असतात. नको त्याला माहिती आहे हा फलंदाज खेळपट्टीवर असला तरी आपल्याला काही फरक पडणार नाहीये. अगदी त्या कारणास्तव इथनं पाहायला गेलं तर गोलंदाजावर आक्षेप घेतले का? यस तर चेक करायचं आहे. नामदेवजी ढोळे सर या आता मात्र थोडस सर षटक कंप्लीट झाल्यानंतर यस शेवटच्या बॉलवरती हा आक्षेप घेतलाय की का फलंदाजाकडनं ओव्हर थ्रोचा. यस अगदी जर पाहायला गेलं तर फेअर डिलिव्हरी घोषित केली जाते पंचांच्या माध्यमातून. चला सामना चालू करा. यस अगदी जर पाहायला गेले तर पहिलाच बॉल हाताळत असताना आपण पाहतात नितेशला अगदी हा चेंडू वाईट घोषित केला पंचांच्या माध्यमातून. वाईट +1. अगदी 2 धावा फलकाला जोडल्या जातील. शेवटचं षटक आहे सर. अगदी जर शेवटच्या षटकाचा जर इथनं विचार करायला गेला तर या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमा कराव्याच लागतील. जी बिल्कुल. स्कोरबोर्ड अगर देखा जाए तो बहुत छोटा सा लगता हुआ 3 ओवर के बाद सिर्फ 12 रन. इस बीच नितिन कुंडे ने इस गेंद को खेला है लॉन्ग ऑफ में, डीप में फील्डर थे. दूसरे रन का प्रयास, बैट्समैन आउट.
यस, अगदी हे जे गीत आपण ऐकलत ना, तर फक्त हे लाहे गावाचं गीत आहे. चॅम्पियन संघ का ओळखला जातो आणि का या संघावरती हे गाणं बनवलं गेलंय, अगदी मैदानाच्या आतमध्ये ते दाखवलं जातं. फटका चांगला होता, एक सिंगल येते, एका सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल 14. अगदी जर पाहायला गेलं तर एक छोटं टार्गेट होईल की मोठं टार्गेट, परंतु आता उर्वरित चेंडूंवरती जरी मोठे फटके आले तरी हा छोटाच टार्गेट सेट होऊ शकतो. उर्वरित आता मात्र फक्त 4 चेंडू आहेत. लेग कटर, अगदी पाहायला गेलं तर अगदी हा चेंडू सोडून दिला होता फलंदाजानं. फलंदाजाचा जर विचार केला तर या फलंदाजापासून हा चेंडू थोडासा दूरवर ठेवला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर कुठली चिडचाडी केली नाही या फलंदाजानं. चांगला बॉल आहे. अगदी या परिस्थितीमध्ये मोठे फटक्यांची गरज असते. फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा मिस्टार्मिंग स्ट्रोक आणि झेल टिपलाय, झेल झालाय कंप्लीट. अजून एक धक्का लागलाय टीम. आपण पाहतो नितीन 11 कसारा संघ फलंदाज बाद. भोईर जय खंबालकर बॅट्समन लई डेंजर कधी म्हणत नाही हार मारल चौकार आणि षटकार. यस, अगदी जर पाहायला गेलं तर विजय चौधरी आणि बाळा हा फलंदाज बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला गेला हा संघ. उर्वरित फलंदाजी चांगली होत नाही. अगदी मोठमोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. यस, अगदी पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अगदी पाहायला गेलं तर डावखुरी हाताचा फलंदाज आता मात्र बघायला गेलं तर स्ट्रायकिंग एंडला आहे. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग आहे. सँडी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु 2 धावा कंप्लीट. यस, शेवटच्या बॉल वरती आलेल्या 2 धावा. टोटल धावफलक जाऊन पोहोचले 17 वरती आणि टार्गेट सेट केले गेलंय आई गावदेवी आहे संघासमोर 18 धावांचा. लाहे गावात फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी. लाहे गावात फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी. आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. रायझिंग स्टार कसारा संघाचे संघनायक आणि श्री साई कसारा संघाचे संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं आहे. राइजिंग स्टार कसारा टीम के कैप्टन और श्री साई कसारा टीम के कैप्टन, दोनों कप्तानों को टॉस बॉक्स से जुड़ना है टॉस के लिए. नितीन खंबालकर संदेश भोईर बॅट्समन लई डेंजर कधी म्हणत नाही हार मारल चौकार आणि षटकार. छाप यांची मैदानाला छाप यांची मैदानाला. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. 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 सागर सोनावले सचिन गाडस बॉलर के मास्टर भाऊ बर्डे संघाचा कॅप्टन साऱ्यांच्या पाठीशी खंबीर. यस, अगदी पाहायला गेलं तर रायझिंग स्टार कसारा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेत. प्रथमतःच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच श्री साई कसारा संघ. बिल्कुल, और पारी की शुरुआत करने के लिए खुद कैप्टन कूल भाऊ फर्डे और उनके साथ नितेश बोईर हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट, ये जोड़ी. यस, अगदी एक अशी व्यक्तिमत्व
की जी या कसारात एक मोठी ओळख म्हणून ओळखली जाते, सचिनजी बांबळे सर. अगदी आपण पाहतात त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी व्यक्ती दिसते, कारण कुठेतरी फलंदाजी चांगली झाली नाही. या सचिनजी बांबळे सर थोडेसे नाराज दिसतात. चला सामना चालू करा. मनोजी भरसट सर आपण पाहतात, त्यानंतर एकनाथजी डगडे सरांना क्वालिफाईड अंपायर या सामन्यासाठी. अगदी जर पाहायला गेला तर त्यानंतर आपण पाहू शकाल नामदेवजी ढोळे सर. याच्या दिवसामध्ये या पंचांची कामगिरी भरपूर मोठी राहिली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी कसारा एक्सप्रेस सुहास आव्हारी. अगदी जर पाहायला गेला तर मोठमोठ्या टीम मध्ये याची वर्णी लागते. अगदी भिवंडी विभाग असू द्या, त्यानंतर अगदी रायगड, त्यानंतर गुजरात. पहिलाच बॉल स्विंग यानं मिस करायचं होतं, परंतु फलंदाज आपण पाहत आहोत नितेश आहे, सिंगल घेतली गेली. छोटे टार्गेट आहे, या छोट्या टार्गेटचा कशा प्रकारे पाठलाग करायचा आहे नितेशला माहिती आहे. अगदी हा गोलंदाज आहे ना सुहास, अगदी जर पाहायला गेलं तर दुबई मध्ये सुद्धा खेळून आला आहे. क्या बात है. अगदी आपण पाहू शकाल हा गोलंदाज आपल्या गावाचं नाव, त्यानंतर गावाचं नाव अगदी पाहायला गेलं तर बॅटची कडा होती. ओहो, पहिली विकेट सुहासच्या नावावरती आली असती, परंतु सर इथनं हा झेल सोडलाय. जी बिल्कुल, बल्ले का भारी सीरा था. 1 रन बिना कोई नुकसान. आईगाव दिवी स्पोर्ट्स लाहे बाहू फर्डे बिल्कुल छोड़ा इस गेंद को, क्योंकि ये गेंद काफी बाहर है ऑफ स्टंप के. अंपायर का निर्णय वाइट. यस, अगदी आमच्यापर्यंत अजून एक सूचना पोहोचवली जाते. कसाराचा भावेश पवार म्हणून ओळखला जाणार असा गोलंदाज सुहास आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी कसारा एक्सप्रेस अगदी आपण म्हणू शकाल. यस, हाफ ट्रॅकर होता. सेन्सिबल क्रिकेट दाखवला जातोय. अगदी पाहायला गेलं तर छोटे टार्गेट आहे, आणि छोटे टार्गेट कशा प्रकारे चेस करायचं पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. कुठल्याही मोठ्या प्रकारचा फटका घेतला जात नाहीये, सिंगल सिंगल वरती जास्तीचा लक्ष दिला जातोय. अगदी आपण पाहतात सुहास पुन्हा एकदा आडवा बॅटनं मोठा फटका मारायचा होता. अगदी आपण पाहू शकाल. सुहास अवारी गेंदबाजी ट्रैक पर है. 4 गेंदें हो चुकी है, 3 रन दिए हैं, और स्ट्राइकर एंड पर हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट नितेश भोईर. यस, तर इथनं पाहू शकाल हा फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, सॉरी कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय. 1 बाउन्स जाईल निघून सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. सागर आगान का भी यहाँ पर आगमन हुआ है. आखिरी गेंद और एक घनाघाती प्रहार. गेंद काफी दूर है पर डिस्टेंस तय नहीं कर पाई. आवाज तो अच्छा था, डीप में प्रोटेक्शन था. पहली विकेट बैट्समैन नितेश भोईर इज बैक टू द डगआउट. यस, अगदी असं वाटलं होतं की हा बॉल सीमा पार होते की का, कारण नितेशच्या बाट मधनं जेव्हा जेव्हा फटके येतात आपण नेहमीच पाहतो सीमा पार होत असतात, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर इथे हा झेल मिड विकेटला झेल टिपलाय. रोशन पटेकर साहेबांकडनं एक पारितोषिक लागलं जातं या गोलंदाजासाठी. प्रत्येकी डॉट बॉल साठी 100 दिले जातील. अगदी कारण छोटे टार्गेट आहे ना, छोटे टार्गेट डिपेंड करायचं आहे. समर्थक पहा प्रत्येकी डॉट बॉल साठी पैसे लावतात. एका डॉट बॉल साठी 100 रुपये दिले जातील. जी बिल्कुल, एक महत्वपूर्ण मैच चल रहा है. छोटा टारगेट है, बिल्कुल 18 रन की जरूरत है. 7 रन बने हैं पहली ओवर में, और अब जीत के लिए 11 रन चाहिए. बिल्कुल मुस्कुराते हुए गेंदबाज. पहली गेंद डॉट, बिल्कुल 100 रुपया आ गए. क्रेडिट बिल्कुल. पहली गेंद डॉट. आकाश वाघ. बिल्कुल इनामात जारी है. काफी दीवाने उनके ऑन साइड में. बाहू फर्डे ने ये गेंद को
भेजा है बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए। यस, अगदी पाहायला गेले तर आता मात्र कुठेतरी या बॉल वरती चौकार येतोय, चौकारानं धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 वरती। अगदी प्रत्येकी डॉट साठी 100 रुपये दिले जातील। एक डॉट वाला बघूयात, स्विच हिट, बॅटच्या आतली कडा, अगदी अजून एक डॉट बॉल आलाय। प्रेक्षक राजे जरा इकडे लक्ष असू द्यात, प्रत्येकी डॉट साठी 100 आहेत आणि या षटकामध्ये रोशन पटेकर साहेबांकडनं हे कॅश प्राइज दिलं जाणार आहे। अगदी इथनं पुन्हा एकदा रोशन पटेकर साहेबांचे 100 वाचलेत, कारण या बॉल वरती सिंगल आली आहे। सिंगल येते, सिंगल ने धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती। पूरी तरह से इस मैच में बोलबाला रहा है। इस मर्तबा क्या गेंद कहीं और थी, लेकिन संदेश बोहिर कहना चाहते थे कि मैं नहीं छोड़ूंगा। बिल्कुल स्विच हिट लगाया, मिले हैं 4 रन और स्कोरबोर्ड 16 रन। अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू भरपूर खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग होत होता, परंतु पहा अगदी जागा बनवली। स्विच हिटचा फटका, संदेशच्या बॅटमधून आलाय चौकार, धाव फलक 16। आता मात्र इथे काय घडतंय, यस जुना बॉल द्यायचा आहे। अगदी पाहायला गेलं तर आता मात्र फक्त 2 धावेंची गरज आहे आणि फलंदाज डावपुऱ्या पोझिशन मध्ये उभा झालाय। क्या बात है, क्या 100 रुपए और आएंगे। 200 तो आ चुके हैं आकाश वाघ के लिए। आखिरी गेंद शेष। यस, अगदी इकडे प्रत्येकी डॉट साठी प्रेक्षक राजे वाट पाहत आहेत, कारण प्रत्येकी डॉट साठी 100 रुपये आहेत। यस, अगदी षटक झालंय कंप्लीट। 17 धावा धावफलकाला पाहत आहोत, अजूनही एका धावेची गरज आहे विजयासाठी। चला नेक्स्ट मॅच, दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे। नेक्स्ट मॅच साठी पाहायला गेलं तर कॉम्बिनेशन मध्ये 3 आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। नवनाथजी लाखे सर, तदनंतर आमच्या सोबत जोडले गेले शोएब सर। रोशन पटेकर साहेबांकडनं प्रत्येकी डॉट साठी लागले होते, परंतु आता स्वप्नील आले। स्वप्नील साठी पारितोषिक नाही आहे, अगदी स्वप्नील साठी हे पारितोषिक नाही आहे। ओहो, स्वप्नील साठी पारितोषिक लावायला हवं होतं पाटेकर सर, विकेट साठी लावले असते तरी झालं असतं। विकेट आली आहे, पहिला धक्का लागलाय, सॉरी दुसरा धक्का लागलाय टीम आई गावदेवी लाहे संघ। न्यू बॅटर, ओहो धावत पळत लाहे एक्सप्रेस। बिल्कुल ज्या प्रकारे एक्सप्रेस पटरीवरती धावते त्या प्रकारे ही एक्सप्रेस या मैदानावरती धावत आली आहे। त्याला माहिती आहे निलेश, आपण पाहत आहोत 1 धावेची गरज आहे। चला षटकाराने मॅच संपवायचा, धोनी स्टाईलने मॅच संपवता येईल का? यस यस, मी म्हटलं होतं षटकाराने मॅच संपवायचा आणि षटकाराने हा मॅच झालाय फिनिश। अभिनंदन टीम लाहे संघ, आजच्या दिवसामध्ये तुमचा खेळ भरपूर चांगला राहिला। हार्ड लक टीम नितीन कसरा संघ।